सरकारनं दबावाखाली जी.आर. काढला असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। सरकारनं जी.आर. मागे घ्यावा किंवा त्यामध्ये बदल करावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे। जी.आर. मधील मराठा कुणबी शब्दावरती आमचा आक्षेप असल्याचंही भुजबळ म्हणाले। ओबीसी किंवा कुणबी असा उल्लेख असायला हवा होता असंही भुजबळ यांनी म्हटलंय। मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणं चुकीचं आहे असंही भुजबळांनी मत मांडलेलं आहे। आता मी काय सांगू, सरकार जर अशा धमक्यांना जर घाबरायला लागलं तर मग सरकार कसं काय काम करणार? कुणी येऊन उद्या काही धमकी देत बसेल म्हणजे इथे आता जे झालं 4-5 दिवस ते आपण पाहिलं। मागच्या वर्षी जे आहेत बीडला जी जाळपोळ झाली, दुकानं घरं जाळली ते आपण पाहिलं। ही भीती तुम्ही घालणार का? मला असं वाटतं सरकार आहे, माननीय महाराष्ट्राचं सरकार आहे आणि हे कायद्यानं स्थापन झालेलं कायद्याप्रमाणे चालणारं सरकार आहे। त्यामुळे जे आहे आता त्याला किती महत्त्व द्यायचं ते सरकार इतर जे लोक आहेत कारभारी ते पाहतील। आम्हाला खात्री आहे, आशा आहे की आम्ही जे वरती अनेक ज्या काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामुळे एक तर ते तुम्ही विड्रॉ कराल, कॅन्सल कराल तो जी.आर. जो 2009-25चा आहे तो, किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा, माहिती रिमूव्हिंग, काही त्याच्यामध्ये जे ॲम्बिग्युइटीज आहेत, ज्या काही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्या दूर करून त्याच्यामध्ये आणखीन व्यवस्थित त्याच्यामध्ये काही जर ॲडिशन्स करायचे असतील, काही डिलिशन्स असतील, काही ॲडिशन्स काही टाकायचं असेल, काही काढायचं असेल, त्यातून काही शब्द नीट करायचं असेल ते तुम्ही ताबडतोब करावं। मला वाटतं असं कुठलाही दबाव शासनावर नव्हता। अतिशय विचारांती आमच्या उपसमितीने 3-4 बैठका घेऊन याचा विनिमय केल्यानंतरच आपण तो निर्णय केला आहे। म्हणून मागे मी काही दिवसापूर्वी मी माननीय भुजबळसाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना मी विनंती केली आहे की एकदा आपण त्या संदर्भात एकदा मी त्यांच्याकडे जाऊन बसणार आहे, चर्चा करणार आहे की याच्यात वास्तव काय आहे। बऱ्याच वेळा IQ माहितीवर काही मतं तयार होतात, परंतु आम्हाला वाटतं की आमच्या समितीला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू शकतो। मराठा आरक्षणाचा जी.आर. कायद्याला धरून नाही, मराठा आरक्षण जी.आर. वरनं प्रकाश आंबेडकर यांनी हल्लाबोल केलेला आहे। ओबीसी आणि मराठा समाजासाठी आरक्षणाचं ताट वेगळं करावं अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे। ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप हा प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं करण्यात आला आहे। ज्यावेळेस सरकारचा निर्णय झाला त्यावेळेस म्हणालो होतो की कायद्याला धरून, संविधानाला धरून शासनाने निर्णय काही घेतलेला नाही। अगोदरही आम्ही असं भूमिका अशी घेतली होती की ओबीसींचं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचंही आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे। या दोघांना एकत्र करता येणार नाही। मुंबई बेंच औरंगाबाद खंडपीठ जे आहे त्याचे असणारे